मग काय म्हणता पण सकाळ सकाळी बसलं होतं बा दाढी मिशी राहत फिरत, कारण की आज आपलं ओलावर काही वाजलं नव्हतं. मग काही निवांत बसले या भाऊची गाणी ऐकत. मग थोडा वेळ भाऊची गाणी ऐकल्यानंतर आपल्याला वाजली बाबा ओलावर, लोकलचीच वाजली पण रेट दाबून दिल्यामुळे आपण घेतलं भाडं. मग काय म्हणलं तेवढ्यात आपल्याला आला कस्टमरचा फोन. कस्टमरने फोन केला म्हणलं आपल्याला आळणी जे कोण रिटर्न पण द्यायचा म्हणला. मग काय मग प्रायव्हेट भाडं बोललं. कस्टमर म्हणला ठीक आहे म्हणलं चालतंय म्हणला. मग कस्टमर म्हणला 10 मिनिटं मला वेळ द्या म्हणला. कस्टमरसाठी 10 मिनिटासाठी आपण इथं क्रिकेट चालू होतं. मग बघत बसलं बघा, पाऊस चालू होता काय, पण ह्या भावांचं काय क्रिकेट बंद होत नव्हतं. मग काय क्रिकेट बघून आलो बघा आपण कस्टमर पिकअप करून देऊत आपली लावली महिना इथं मग मंदिरासमोर. मग मंदिराकडे आपण निघालो बाबा मंदिराकडे, कारण की तिथं आली होती आपली आप्पाबाई, म्हणजे आपली आप्पा डार्लिंग. मग इथं आलं बा मंदिर असं मस्त सजवलेलं होतं. मग मंदिर बघितलं. मग तेवढा आप्पा म्हटलं आपल्याला चल मध्ये जाऊ म्हणलं. मध्ये गेलो तर काही असा नजारा एक नंबर होता. अशी सजावट होती काय सांगायची, एक नंबर सजावट होती. मग काही मध्ये गेलो सजावट बघितलं मस्त एक नंबर होतं भावांनो, काय सांगायची एक नंबर सजावट केलेली होती. मग काय बघितलं मस्त. तेवढा आप्पा म्हणला माझा पण व्हिडिओ घे म्हणला वणीकरांसोबत. मग काय म्हणलं आप्पा म्हणलं तसं म्हटलं. मग काय घेत व्हिडिओ ऑन करून निघालो भाऊ आपण आपल्या कस्टमरच्या पिकअपला. मग काही कस्टमर आपलं जाऊन थांबलो होतं वैकुंठामकडे. मग काही कस्टमरला पिकअप करून निघालो बा आपण. झालो आपण आळंदीच्या दिशेने रवाना. 15 ते 20 मिनिटात आपण जस्ट झपक स्टाईलमध्ये आलो बघा आळंदीत. भावांनो आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड फॉलो करा. दुसऱ्या ब्लॉगसाठी कमेंट करा. धन्यवाद मित्रांनो.